गुप्त नवरात्रीमधील दशमहाविद्यांचे 10वे स्वरूप मा कमलात्मिका देवी यांचे पूजन करण्यात येते. त्यांचे रूप असे सांगितलेले आहे की ह्या देवींचा वर्ण हा सोन्यासारखा तेजस्वी आहे. पूर्ण उमललेल्या कमळाच्या फुलावर त्या विराजमान आहेत. चतुर्हस्ता असलेली ही देवी, त्यांच्या 2 हातात कमळाची फुले आहेत. एक हात आशीर्वादाच्या स्वरूपात म्हणजे वरद मुद्रेमध्ये आणि दुसरा हात अभय मुद्रा देण्यासाठी आहे. त्यांच्या मागे 4 पांढरे हत्ती सोन्याच्या कलशातून त्यांच्यावर जलाभिषेक करत आहेत. असे त्यांचे रूप आहे. आणि त्यांच्या उत्पत्तीची कथा अशी सांगण्यात येते की समुद्र मंथनाच्या वेळी इतर रत्नांसोबत देवी कमला म्हणजे लक्ष्मी प्रकट झाली. जेव्हा दुर्वासा ऋषींच्या शापामुळे देव लक्ष्मीहीन झाले होते, तेव्हा देवी आदी पराशक्तीने या विश्वात शांती आणि समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी कमळाच्या रूपात तिची निर्मिती केली. ह्या देवीच्या पूजनाने भक्ताला भौतिक समृद्धी, ऐश्वर्य आणि आध्यात्मिक प्रगती हे सगळे साध्य होते. ह्या देवीचा संबंध रेकी जेव्हा आपण साधना करतो त्या ध्यानामध्ये विशुद्ध आणि आज्ञाचक्र याच्यामध्ये सूक्ष्म बिंदूशी आहे. ह्या देवीची पूजा केल्यामुळे भक्ताला सुख, सौभाग्य आणि वंशवृद्धी हे सगळे प्राप्त होते. तिची पूजा केल्याने शुक्र ग्रहाचे दोष दूर होतात. या देवीचा मुख्य मंत्र आहे ओम श्री कमलात्मिकाय नमः. ओम श्री कमलात्मिकाय नमः. ओम श्री कमलात्मिकाय नमः. खूप आभार ह्या देवीचे. प्रत्येक क्षणाला रेकी साधना करण्या अगोदर रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. रेकीची प्रार्थना म्हणून रेकीच्या पाण्यावर सगळे रेकीचे संस्कार करायचे आहेत, म्हणजे रेकीची चिन्ह काढून घ्यायची आहेत. त्यानंतर खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा, असं 3 वेळेला करायचं आहे. आज्ञा आणि विशुद्ध चक्राच्या मधील सूक्ष्म केंद्राशी या देवीचा संबंध आहे. आदिमाया आदिशक्तीचे हे सुंदर असे महालक्ष्मीचे स्वरूप आहे. कमळ जे चिखलात राहूनही निर्मळ, पवित्र आणि तेजस्वी असते, त्याचप्रमाणे संसारात राहूनही अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा संदेश कमलात्मिका देवी देतात. आज्ञा आणि विशुद्ध चक्राच्या मधील सूक्ष्म हे स्थान या देवीशी संबंधित आहे. काही तांत्रिक आणि ध्यान परंपरामध्ये कमलात्मिका देवीचा संबंध विशुद्ध चक्र आणि आज्ञाचक्र यांच्यामध्ये असलेल्या सूक्ष्म चेतना केंद्राशी जोडलेला आहे. हे केंद्र म्हणजे शुद्ध विचार, शुद्ध वाणी यांचा समन्वय घडवते. ह्या देवीच्या पूजनाने ज्ञान आणि समृद्धी आणि त्यांच्यामध्ये संतुलन होण्यासाठी मदत होते. विवेक, आत्मविश्वास आणि देवी कृपेचा अनुभव आपल्याला ह्या देवीच्या पूजनाने मिळतो. अंतर्मनामध्ये असलेले नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक विचार जागृत व्हायला लागतात. जसे ह्या देवीचे स्वरूप ही सुवर्णवर्णी आहे, तेजस्वी आहे आणि प्रसन्न आहे, त्याप्रमाणे उपासना करणाऱ्या भक्ताला पण प्रसन्नता लाभते आणि तो तेजस्वी व्हायला लागतो. पूर्ण फुललेल्या अशा कमळावर ह्या देवीला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. या कमळाच्या फुलावर जणू काही तिचे ते सिंहासन आहे. त्या सिंहासनावर कमलात्मिका देवी विराजमान झालेली आहे. खूप आभार मानायचे कमलात्मिका देवींचे.
दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपले पूर्ण लक्ष विशुद्ध आणि आज्ञाचक्राच्या मधल्या केंद्रबिंदूवर घेऊन या. अलगद डोळे मिटून घ्यायचे आहे. सुखासनामध्ये बसायचं आहे. आता कल्पना करायची की आपल्या विशुद्ध आणि आज्ञाचक्राच्या मधील केंद्रबिंदूवर म्हणजे प्रकाश बिंदूवर एक सुवर्ण कमळ फुललेले आहे आणि त्या कमळावर तेजस्वी कमलात्मिका माता विराजमान झालेल्या आहेत. त्यांच्या चरणातून सुवर्ण गुलाबी आणि शुभ्र प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे. जणू भरभरून कमलात्मिका देवींचे आपल्याला आजच्या शुभदिनी आशीर्वाद मिळत आहे. हा प्रकाश सर्व प्रकारची भीती, नकारात्मक ऊर्जा दूर करून प्रेम, समृद्धी, समाधान आणि दैवी कृपेची अनुभूती आपल्याला देत आहे. या देवीला डोकं टेकून मनापासून नमस्कार. कमलात्मिका देवी जी समृद्धीची देवी आहे आणि ती या क्षणाला आजच्या पवित्र दिवशी मला भरभरून आशीर्वाद देत आहे. माझे विचार, वाणी, कर्म शुद्ध आहेत. त्यांच्यामध्ये आता समृद्धता आलेली आहे. श्री कमलात्मिका मातांची कृपा माझ्यावर होत आहे. माझ्या जीवनात आनंद, आरोग्य, ऐश्वर्य आणि आध्यात्मिक प्रगती सातत्याने होत आहे. जय श्री कमलात्मिका माता. नमो नमः. खूप आभार कमलात्मिका देवींचे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखायचे आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. सगळ्यात अगोदर मनापासून मा कमलात्मिका देवींना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम श्री कमलात्मिकाय नमः. 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 खूप आभार कमलात्मिका मातेचे. दिव्य सोनेरी प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघायचे. दीर्घ श्वास घ्या, श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचे. ओम हम क्षम सोहम. आपण एक देवाने निर्माण केलेला पवित्र, आनंदी असा आत्मा आहोत. पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी, शिवतत्वाशी रोज रेकी ध्यानाद्वारे एकरूप होत आहोत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपल्या स्वतःचे खूप आभार. आज्ञा आणि विशुद्ध चक्रामधील केंद्रबिंदू, ज्या ठिकाणी दिव्य असा सोनेरी प्रकाश पडलेला आहे, आपल्या आतमध्ये असलेली चेतना शक्ती जागृत होत आहे. आता पूर्ण लक्ष विशुद्ध चक्रावर घेऊन यायचं आहे. आपले ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना सोनेरी प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा.
हा पवित्र मनुष्य जन्म, ह्या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. अखंडितपणे नामस्मरण, अन्नदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान आपण करत आहोत. खूप आभार या पवित्र मनुष्य जन्माचे, आपल्या स्वतःचे, आपल्या आतमध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार. माँ कमलात्मिका देवींचे खूप आभार मानायचे. ओम श्रीम कमलात्मिकाय नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम हम क्षम ओम समृद्धतेची देवता कमलात्मिका देवी. विशुद्ध चक्राचा संबंध आकाश तत्वाशी, आपल्या अंतर्मनाशी, आकाश तत्वाप्रमाणे आपल्या विचारांमध्ये पूर्ण समृद्धता आलेली आहे. त्याप्रमाणे आपली कृती. खूप आभार मानायचे या समृद्धीच्या देवतेचे. शुक्र ग्रहाशी संबंधित असलेले आजचे रेखीचे ध्यान. शुक्र ग्रहाचे खूप आभार मानायचे. ओम शोम शुक्राय नमो नमः. विशुद्ध चक्राचा संबंध बुध ग्रहाशी आणि आज्ञाचक्राचा संबंध शनी आणि गुरु ग्रहांशी. यांचे खूप आभार मानायचे. ओम बोम बुधाय नमः. ओम ब्रोम बृहस्पतये नमो नमः. ओम शं शनेश्चराय नमो नमः. खूप आभार, खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे आहेत. सक्षम दोन्ही कानांचे, चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार, ज्याद्वारे चांगल्याच गोष्टी आपण ऐकत आहोत. चांगले स्तोत्र, चांगले मंत्र ज्या ऋषी मुनींनी आपल्यासाठी लिहून ठेवले आहेत त्यांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे. ओम खूप आभार, खूप आभार, खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे आहेत. ब्रह्मांडीय दिव्य शक्तींचे प्रवेशद्वार असलेले हे चक्र, सगळ्या ब्रह्मांडीय शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. आजच्या गुप्त नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी दशमहाविद्यामधील 10वी महाविद्या देवी पार्वतींचे सुंदर असे स्वरूप कमलात्मिका देवी महालक्ष्मींच्या स्वरूपामध्ये बघण्याचा प्रयत्न करा, ज्या आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहेत. एक दिव्य असा सोनेरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार मानायचे कमलात्मिका देवींचे. ओम श्रीम कमलात्मिकाय नमः. या चक्राचा संबंध चंद्रग्रह, राहू ग्रह, केतू ग्रह आणि गुरु ग्रहांशी. या ग्रहांचे खूप आभार मानायचे. ओम ब्रोम बृहस्पतये नमः. ओम सोम सोमाय नमः. ओम रम राहवे नमः. ओम केम केतवे नमः. खूप आभार, खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम
सोहम श्रीं खूप आभार सगळ्या ग्रहांचे, माँ कमलात्मिका देवींचे खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे आहेत. आपल्या कल्पनाशक्तीमधून छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाला बघायचे. आपण सगळेजण शिवशक्तीचे म्हणजे रेकीचे साधक आहोत. या शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. कल्पनेमधून शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी, जे वायूच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत, त्यांचे खूप आभार मानायचे. वायू तत्व अगदी उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार हनुमानजींचे. ओम हम हनुमते नमो नमः. रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार या सक्षम चक्राचे. शिव आणि त्यांची शक्ती असलेली विविध दशमहाविद्या, त्यांची उपासना आपण करत आहोत. खूप आभार, खूप आभार कमलात्मिका देवींचे. ओम श्रीं कमलात्मिकाय नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम यम हम क्षम सोहम श्रीं ओम शुम शुक्राय नमः. अनाहत चक्राचा संबंध शुक्र ग्रहाशी. शुक्र ग्रहाच्या आशीर्वादाने आपले हृदय ज्याचा संबंध आहे, प्रेम आणि करुणा, याच्याने आता काठोकाठ भरलेले आहे. सातत्याने आपण सगळ्यांबद्दल चांगलेच विचार करत आहोत. खूप आभार, खूप आभार या सूक्ष्म चक्राचे. वायू तत्वाचे खूप आभार. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटावरती मणिपूर चक्रावर ठेवायचे आहे. अग्नितत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, अग्नीची देवता सूर्यनारायण यांना आपल्या कल्पनेतनं बघा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. ओम श्री सवित्र सूर्यनारायणाय नमो नमः. सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. अतिशय विचारपूर्वकच आपण अन्न ग्रहण करत आहोत, ज्याद्वारे आपल्या शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे. खूप आभार मानायचे. माँ कमलात्मिका देवींचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. दिव्य असा सोनेरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे. खूप आभार, खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम श्रीं कमलात्मिकाय नमः. ओम रम यम हम सोहम श्रीं खूप आभार, खूप आभार. सक्षम मणिपूर चक्राचे
आपल्या सक्षम अन्नमय कोशाचे खूप आभार. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश आपले दोन्ही हात नाभीच्या 4 बोटं खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे. या चक्राचा संबंध जलतत्वाशी, जलतत्वरूपी पवित्र सगळ्या नद्या, ज्या जलाद्वारे आपण कमलात्मिका देवींचे त्यांच्या चरणांवर हे जल अर्पण करत आहोत. साक्षात गजराज जे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत, सुवर्ण कलशामधून ते ह्या देवीच्या अंगावर जल अर्पण करत आहेत. खूप आभार, खूप आभार मा कमलात्मिका देवींचे. ओम श्रीम कमलात्मिकाय नमः. गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंद्री, नर्मदा, भीमा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या पवित्र नद्यांचे खूप आभार. या पवित्र नद्यांमधील जलामध्ये अशी शक्ती आहे की ज्याद्वारे या जन्मामध्ये आपल्याकडनं काही चुकीची कर्म होत असतील तर ह्या जलांद्वारे आपण जे प्रोक्षण करतो त्याद्वारे त्याचे निर्मूलन होत आहे. खूप आभार, खूप आभार या पवित्र नद्यांचे. शरीरातले जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे. विजातीय पदार्थ शरीराबाहेर अगदी व्यवस्थित फेकल्या जात आहेत. खूप आभार सक्षम जलतत्वाचे. आपल्यामध्ये असलेल्या विविध गुणधर्मांना चालना मिळत आहे. विविध नाते संबंधांशी, आपल्या कुटुंबाशी संबंधित असलेले हे चक्र दिवसेंदिवस आपले नाते संबंध अधिकाधिक दृढ होत आहे. आपल्याद्वारे आपल्या घरातल्या लोकांना, नातेवाईकांना, सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत. खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम वम रम यम हम क्षम सोहम श्रीम अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. आपल्यामध्येच आहे जे ब्रह्मतत्व, त्याचा शोध आपल्याला लागलेला आहे. या चक्राचा संबंध चंद्रग्रहाशी, शीतलतेशी, चंद्रग्रहाद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे. चंद्रग्रहाचे खूप आभार. ओम सोम सोमाय नमः. खूप आभार मानायचे चंद्रग्रहाचे. सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने मेरुदंडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवा. ज्या ठिकाणी आहे मूलाधार चक्र, या चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना आपल्या कल्पनेतनं बघा. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम गम गणपतये नमो नमः. ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आणि कमलात्मिका देवी यांच्या आशीर्वादामुळे आपल्या आयुष्यातील संकटांची तीव्रता एकदम कमी झालेली आहे. शरीरामधले पृथ्वी तत्व उत्तमरित्या काम करत आहे. पृथ्वी तत्वरूपी आपल्या शरीरातला रक्तधातू, अस्थिधातू यांना एक ऊर्जा मिळत आहे. या चक्राचा संबंध पृथ्वी ग्रहाशी आणि मंगळ ग्रहाशी. या ग्रहांचे खूप आभार. हे धरणी माते नमो नमः. ओम अंगारकाय नमो नमः. खूप आभार, खूप आभार. कमलात्मिका देवींचे खूप आभार मानायचे.
ओम श्री कमलात्मिकाय नमः. ओम श्री कमलात्मिकाय नमः. ओम श्री कमलात्मिकाय नमः. खूप आभार बीजमंत्रांद्वारे. ओम लं वं रं यं हं क्षं सोऽहं श्रीं अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आपल्यामध्ये असलेल्या ब्रह्मतत्वाचा आपल्याला शोध लागलेला आहे. खूप आभार मानायचे या ब्रह्मतत्वाचे. आपल्यामध्ये असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे. कमलात्मिका देवी, समृद्धतेची देवता, जी आपल्या आयुष्यामध्ये समृद्धता घेऊन आलेली आहे. आपल्या विचारांमध्ये समृद्धता, आपल्या वागण्यात समृद्धता, आपल्या बोलण्यामध्ये समृद्धता. खूप आभार, खूप आभार माता कमलात्मिका देवींचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला मनापासून नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये आपल्या स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचेत आपल्या स्वतःचे. मा कमलात्मिका देवींचे खूप आभार मानायचे. खूप आभार, खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे. आपली सातही चक्र यांना सोनेरी पिवळ्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक चक्र अगदी उत्तमरित्या काम करत आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांना भरभरून ऊर्जा मिळत आहे. एक दिव्य सोनेरी प्रकाश आपल्या शरीरामधून पूर्णपणे वाहत आहे. खूप आभार, खूप आभार. आपले पंचकोश दिवसेंदिवस अधिकाधिक सक्षम होत आहे. या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, समाधानी आहोत, तृप्त आहोत. ही भावना आपली एकदम दृढ झालेली आहे. खूप आभार या चैतन्यरूपी शक्तीचे. ओम काढा, सगळे बीजमंत्र काढा, मग चोकुरे काढा. चोकुरे, चोकुरे, चोकुरे. खूप आभार आजच्या सुंदर दिवसाचे. समृद्धतेची देवता मा कमलात्मिका देवी महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये भरभरून आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहे. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. शिवशक्तीचे खूप आभार. श्री शिवाय नमस्तुभ्यम. रेकी या वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार.